जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला सिंधुदुर्ग पोलीस भरतीचा पेपर मित्रांनो आज विश्लेषणासहित पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या ह्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी सुरू करूयात. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कालची तारीख 18/7/2024 रोजी झालेला आहे. तर चला आजच्या या पहिल्या प्रश्नाकडे वळू. 2-22 तर 1-22 तर याचं उत्तर काय येणार आहे? तर याचं उत्तर जे मित्रांनो येईल 222 येईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघू. राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणासह घोषित करण्यात आलेले आहे? राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून तर जे आहे मित्रांनो पारपोली सिंधुदुर्ग या ठिकाणाला घोषित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 3 नंबरचा पाहायचा आहे. आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसने 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेले होते? जागतिक काँग्रेसने 2024चे आयोजन जे आहे मित्रांनो डेहराडून येथे करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 4 नंबरचा पाहायचा आहे की काजू संशोधन केंद्र कोठे आहे? काजू संशोधन केंद्र जे आहे वेरगुल्ला या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 5 पाहायचा आहे. केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? केळी संशोधन केंद्र जे आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पाहायचा आहे. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत? महाराष्ट्रामध्ये जे आहे तर मित्रांनो एकूण 5 टप्प्यामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. आणि तुम्ही जर देशाचा जर विचार केला भारत देशामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका आहे जे मित्रांनो एकूण 7 टप्प्यात घेण्यात आलेला आहे. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला 7 नंबर पाहायचा आहे. मनिका बत्रा कोणत्या खेळासंबंधी आहे? मनिका बत्रा हे जे आहे मित्रांनो खेळाडू हे टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 8 नंबर पाहायचा आहे. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अविनाश साबळे जे आहे ट्रॅक अँड फील्ड खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? सेला बोगदा जे आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? संयुक्त राष्ट्राचे जे आहे भारताचे प्रतिनिधी म्हणून केशव प्रसाद यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? तर IT ॲक्ट 2000 हा कायदा जे आहे सायबर गुन्हे यांना आळा घालण्यासाठी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 लखनई शहर कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? लखनौ शहर जे आहे गोमती नदीकाठी वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताचे समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे? तर भारताच्या इतिहासामध्ये कोणी भारताची जॉईंट स्टॉक कंपनी भारताचे समुद्री व्यापार करण्यासाठी निर्माण केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारित आहे. तर ही पहिली कंपनी जी आहे डच या कंपनीनं भारतामध्ये हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 वेदाकडे परत चला हा भेदवाक्य असणारी संस्था कोणाची आहे? वेदाकडे परत चला ही जी आहे भेदवाक्य असणारी संस्था जी आर्य समाज आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेने 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. आणि वेदाकडे चला हा संदेश जे आहे स्वामी विवेकानंदाने दिलेला आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. हा पर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली व जबाबदारी कोणी स्वीकारली होती? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारलेली होती. प्रश्न क्रमांक 16 जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट साम्राज्य यांच्या काळात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3
या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. तर यामध्ये जे आहे मित्रांनो सामवेद वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. याची जर मित्रांनो तुम्हाला ट्रिक पाहिजे असेल तर असं म्हणायचं डीजे सॅम. डीजेचा अर्थ मित्रांनो संगीत धरा आणि सॅम म्हणजे सामवेद. तर अशा पद्धतीनं पाठ केलं तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पाठ होऊन जाईल. सामवेद इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामध्ये गाजलेले पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे. तर हे पानिपत शहर जे आहे मित्रांनो हरियाणा राज्यात आहे. इतिहासातील जे प्रसिद्ध 3 युद्ध झाले होते त्यामध्ये 1526ला पहिलं युद्ध झालं होतं. दुसरं युद्ध जे आहे 1556 रोजी झालं होतं आणि तिसरं युद्ध जे आहे 1761मध्ये. अशा पद्धतीनं जे आहे इतिहासामध्ये 3 प्रसिद्ध युद्ध जे आहे पानिपत हरियाणामध्ये झालेलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 19 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते. तर ऑपरेशन पोलो जे आपण पाहू शकतो की ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थानात विलीन करण्यासाठी हे एकच चालवलेलं आपण युद्ध म्हणू शकतो. प्रश्न आपल्याला आता पुढचा पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक योग दिन कोणत्या दिवस साजरा केला जातो. जागतिक योग दिवस जे आहे 21 जून रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 शक्तिपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात आलेला आहे. शक्तिपीठ महामार्ग जे आहे नागपूरपासून मित्रांनो गोव्यापर्यंत बांधण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी आपल्याला एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं आन्सर नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 क्रिकेटमध्ये LBW कशाच्या संबंधित आहे. क्रिकेटमधील LBW जे आहे लेग बिफोर विकेट यांच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म जे आहे मित्रांनो भुगूर येथील नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पाहायचा आहे. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष विचारलं तर मित्रांनो राजेंद्र प्रसाद आपल्याला लिहायचं आहे. भारताचे पितामह दादाभाई नौरोजी आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हा सुद्धा तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हा सुद्धा फरक लक्षात ठेवायचा आहे. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली होती. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना जी आहे मित्रांनो अगोदर मुंबई या ठिकाणी झाली होती. प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पाहायचा आहे. तर मित्रांनो हे जे आहे बुद्धिमत्ते जे आहे मित्रांनो आपल्याला ABCD अगोदर जे आहे आपल्याला असे जर प्रश्न असतील ABCD अशा पद्धतीने एकाखाली 1 2 3 4 अशा पद्धतीनं नंबर देऊन मित्रांनो हे सगळं सॉल्व करायचं आहे. हे तेवढं काय मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ता अवघड विचारलेली नाही आहे. त्यामुळं आपल्याला व्यवस्थितरित्या ABCD सोयीशी उलटी लिहून त्यामध्ये हे करायचं आहे. तर पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं आहे. तर Aला 1 विचारलं आहे, LOTला 47, तर METला काय. तर मित्रांनो Aचा नंबर 1 आहे, Tचा नंबर 20 आहे, Oचा नंबर 15 आहे. तर तुम्हाला सोडून दाखवतो. तर Lचा नंबर अगोदर पहा तुम्ही 12 आहे, Oचा नंबर आहे 15 आहे आणि Tचा नंबर 20 आहे. अशा पद्धतीने किती नंबर होतं 20 आणि 30 40 47 होतं. तर मग आपल्याला काय विचारलं आहे ते MET विचारलं आहे. मग M किती नंबरला आहे. M जे आहे 13 नंबरला आहे, A जे आहे 1 नंबरला आणि T जे आहे 20 नंबरला. 20 आणि 30 43. आपल्याला काय करायचं आहे M किती नंबरला आहे 13 नंबर, 20 आणि 30 43 आणि 1 44. तर 28 नंबरचे जे मित्रांनो येईल ते 44 नाही येणार 34 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 होईल. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. 29 नंबरचा बी प्रश्न त्याच पद्धतीनं आहे.
म्हणजे आपलं जे ABCD लिहितो त्यामध्ये जे आहे ज्याचे क्रमावर आहे ते लिहिलेलं आहे. डीला 4 क्रमावर आलेला आहे. CO याचा प्लस प्लस केलेला आहे. अशा पद्धतीनं BASIS याला जर तुम्ही योग्य पद्धतीनं क्रमावर दिला तर मित्रांनो याचं उत्तर सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने 2च मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला 30 नंबरला सुद्धा असंच केलेलं आहे. 30 नंबरचं बी 2 येतं ऑप्शन क्रमांक. 31 नंबरला फरक काढलेला आहे. याच्यामध्ये कसं काढलेलं आहे 0-4 मध्ये 6 आणि 4चा फरक 2 काढलेला आहे. 6 आणि 3चा फरक 3, 7 आणि 3चा फरक 4 आहे. मग डबल 7 आणि 2चा 2, मग रिपीट व्हायला आहे. आता इथं 2, 3, 4 व्हायले. तसंच आता पुन्हा 2, 3 आता इथं 2चा फरक निघणार आहे. 9 आणि 6 मध्ये 4चा फरक. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पुढचाही अशाच पद्धतीचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जे आहे आपल्याला काय विचारलं आहे की 4, 7, 10, 13 मालिकेतील 9वे पद काढायचं आहे. तर यामध्ये जे आहे मित्रांनो 3चा फरक आहे. तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता. 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 19 आणि 3 22, 22 आणि 3 25, 25 आणि 3 28. अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो या ठिकाणी फरक काढू शकता. तर आपल्याला 9वे पद जे आहे मित्रांनो हे पहिले 4 आणि वरचे 4 आणि 8 आपल्याला यानं 28 ऑप्शन नंबर येईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. तर बुद्धिमत्तेला मित्रांनो तुमचा 1 ते 2 जास्तीत जास्त मार्क काढा 25 पैकी. बाकी 23ला 23 तुमचं बरोबर यायला पाहिजे. बुद्धिमत्ता आणि मराठी मित्रांनो या एवढं कोणताच विषय सोपा नाही. त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. 33 नंबरचं काय केलं आहे मित्रांनो 33 नंबरला अशाच पद्धतीने केलं आहे. 7चा वर्ग 49, 49 गुणिले 7 43 आणि 43 गुणिले 7 343 गुणिले 7 करावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला 343 गुणिले 7 मित्रांनो केलं तर आपल्याला 2401 उत्तर येऊन जाईल. या ठिकाणी फरक लक्षात घ्या. गुणिले 7 करायचं आहे. 2401 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मध्ये अशाच पद्धतीनं हे केलेलं आहे. हे पुढील आपल्याला योग्य शृंखला भरण्यास सांगितलेले आहे. 4, 9, 17 यामध्ये फरक काढलेला आहे. 5, 8 अशा पद्धतीनं फरक काढलेला आहे. तर तुम्हाला मित्रांनो बुद्धिमत्ता थोडं आपल्याला पॅडवर लिहिता येत नाही, म्हणून जे लिहिता येत नाही ते मित्रांनो या ठिकाणी गणित करण्याचं अवघड जात आहे. म्हणून बुद्धिमत्ता तेवढं काही मित्रांनो हार्डली विचारलेलं नाही. हा प्रश्नच खूप हार्ड नाही आहे मित्रांनो. हा जिल्ह्याच्या ठिकाणी आता खूप मी पेपर पाहिले त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी मित्रांनो 9 ते 10 प्रश्न राहतात. पण या ठिकाणी प्रश्न विचारलेले नाही. खूप अत्यंत सोपा पेपर आहे. यामध्ये तुम्ही आता 36 नंबरचं पाहिलं. या ठिकाणी काय केलं आहे एक अल्फाबेट दिलेली आहे. शृंखला पूर्ण करायचं आहे. C आणि F विचारलेलं आहे. C आणि F मधला मग फरक काढायचा. ABCD एकदा तुम्हाला मला सोयीचं लिहा आणि एकदा उलटं लिहा. याच्यामध्ये 3चा फरक निघतो. हे आता तुम्हाला काढून दाखव. 3चा फरक. F आणि I मधला फरक किती आहे 2चा फरक आहे. I आणि L मधला कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. L आणि O मधला कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. मग ओच्या पुढचा 2चा फरकानं कोणता येईल तर या ठिकाणी R येईल. आणि आरच्या पुढचं 2च्या फरकानं कोणता येईल तर यू येईल. आणि या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 2 होईल RU. प्रश्न क्रमांक 37 बी त्याचप्रमाणे DHLPT. आता D आणि H मधला फरक काढायचा आहे आपल्याला. D आणि H मधला EFG 3चा फरक निघतो. या ठिकाणी 3चा फरक. H आणि L मधला कितला 3चा निघतो. L आणि P मधला कितला निघतो 3चा निघतो. आणि P आणि T मधला 3चा फरक निघतो. मग अशा पद्धतीनं तुम्ही Tच्या समोर जे 3चा आकडा आहे त्यासमोर आपल्याला Tच्या पुढे म्हणायचं आहे UVW. या ठिकाणी मित्रांनो 37च्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला X येईल. 37चं 3 ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होईल. अशा पद्धतीने अल्फाबेटवर जास्त लक्ष ठेवायचं मित्रांनो. बुद्धिमत्ता ही आपल्या हातातली आहे. बुद्धिमत्ता ही आपल्या हातातली आहे. म्हणून बुद्धिमत्ता आणि मराठीला जास्त फोकस करायचा आहे मित्रांनो. त्याशिवाय मित्रांनो हा पेपर निघणं खूप अवघड आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 38 त्याचा सहसंबंध आहे. चोर जे आहे चोरांची जे टोळी असतो मग खेळाडूंचा काय असतो आपण या ठिकाणी ऑप्शननुसार पाहू. आता
चोरांची टोळी, तर खेळाडूंचा काय राहतो? खेळाडूंचा मित्रांनो या ठिकाणी संघ राहतो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू 39. प्रश्न क्रमांक 39 पाहू. तर क्रिकेट जे आहे मित्रांनो, क्रिकेटचं जे मैदान राहतं मग बुद्धिबळीचं काय राहतो? क्रिकेट जे असंही म्हणू शकतो, क्रिकेट मैदानावर खेळू शकतात, मग बुद्धिबळ जे आहे पटावर खेळू शकतात. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पाहायचा आपला विसंगत घटक पाहायचा आहे. नाशिक, पुणे, सुरत, नागपूर, मुंबई यामधील विसंगत घटक कोणता असेल? तर महाराष्ट्रातील मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे, नाशिक आहे, पण सुरत कुठं आहे? सुरत गुजरातमध्ये आहे, म्हणून विसंगत घटक 2 येईल. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पाहिला, जर वहीला घड्याळमध्ये घड्याळाला पुस्तक म्हटले, पुस्तकाला पेन म्हटले, पेनाला खुर्ची म्हटले, तर वेळ बघण्यासाठी आपण काय वापराल? वेळ बघण्यासाठी आपण घड्याळच वापरतो मित्रांनो. मग ॲक्च्युली प्रश्नामध्ये काय दिलं आहे? घड्याळाला काय म्हटले या ठिकाणी? वहीला घड्याळ म्हटले, घड्याळाला पुस्तक म्हटले, घड्याळाला पुस्तक म्हटले, मग आपल्याला पुस्तक आपण वापरणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो होईल. करेक्ट आन्सर 42-3 होईल. आता प्रश्न क्रमांक 43 आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रांनो. हा व्हिडिओ मित्रांनो लेंदी होऊ शकतो, पण मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मला जेवढं मित्रांनो समजेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रश्न पाहू शकता की तुम्ही या ठिकाणी, काल पाऊस पडत होता, आज शनिवार आहे, 2 विधाने सत्य असतील तर पुढील विधाने निश्चित बरोबर ठरवायचं आहे. तर असा जर प्रश्न आला मित्रांनो, या ठिकाणी आज मांडायचा आहे, या ठिकाणी काल मांडायचा आहे आणि या ठिकाणी उद्या मांडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 3 कॉलम मांडायचे आहेत. काय विचारले आता वाचायचा प्रश्न? आज शनिवार आहे, बरं ठीक आहे, आजच्या समोर शनिवार लिहा. काल पाऊस पडत होता, ठीक आहे, काल पाऊस पडत होता, आज शनिवार हे विधाने सत्य असतील तर पुढील प्रकारे कोणती निश्चित बरोबर असतील? मग काय विचारलं आहे? उद्या हे पाऊस पडेल हे सांगता येत नाही. शुक्रवारी पाऊस होता, आज शनिवार आहे, काल शुक्रवार होता, हे बरोबर होऊ शकतं. गुरुवारी पाऊस नव्हता हे सांगता येत नाही, आज पाऊस पडेल हे सांगता येत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर मग काय होऊ शकते? आज शुक्रवारी पाऊस होता, हे बरोबर होईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा 44 नंबर पाहायचा आहे. दिलेल्या माहितीनुसार सुसंगत असणाऱ्या आकृतीचा पर्याय शोधायचा आहे. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, कोल्हापूर. आता एक तुम्ही हे करा की आपलं महाराष्ट्र आहे एक राज्य आहे आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर एक आपलं काय म्हणतात ते डिस्ट्रिक्ट असं म्हणू शकतो, एक जिल्हा म्हणू शकतो. मग महाराष्ट्रासाठी एक मोठं कॉलम करा आणि सिंधुदुर्गला एका म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे आहेत म्हणून सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि कोल्हापूर या ठिकाणी असं करू शकता. तर 44 2 ऑप्शन योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45 हरिचा क्रमांक रांगेत 13वा आहे. त्याच्या अलीकडे मधु, पलीकडे गणू आणि रंगू. गणू रांगेच्या मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती जण आहेत असं म्हणत आहे. तर हरीचा क्रमांक रांगेत 13वा. हे प्रश्न समजून घ्या मित्रांनो. बहुतांश मित्रांचे हा क्वेश्चन चुकलेला आहे. 13वा आहे. अलीकडे मधु या ठिकाणी मधु आहे आणि पलीकडे या ठिकाणी गणू आहे. तर रांगेत मध्यभागी उभा आहेत, तर रांगेत एकूण किती जण आहेत? तर अशा पद्धतीने मित्रांनो या रांगेत हरीचा क्रमांक 13वा असल्यामुळं आपल्याला हरी या ठिकाणी 2दा दर्शवल्याचे दिसत आहे. म्हणून आपल्याला जर एकदा करायचं असेल तर हरीमधून आपल्याला 1 मायनस करायचं, या ठिकाणी 12 करायचं आहे आणि म्हणून आपल्याला 12 हरीचा क्रमांक 13वा आहे, 13वा सांगत आहे. हरीचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी 13 सांगत आहे. तर मित्रांनो आपल्याला 12 केल्यानंतर गंगू रांगेच्या मध्यभागी उभी आहे म्हणायला. हां, गंगू रांगेच्या मध्यभागी उभा आहे ना. ॲक्च्युली ठीक आहे. 13 या ठिकाणी 14वा जे गंगू होता मित्रांनो, म्हणजे एकूण 13 13 26 आणि 27 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. बाय मिस्टेक झाली मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46 पाहायचा आहे. 29 मुलाच्या रांगेत महिमा 13व्या क्रमांकावर उभी आहे. ती मागून कोणत्या क्रमांकावर असेल? 29 मुलाच्या रांगेत महिमा जी आहे 13व्या क्रमांकात आहे. मग या प्रश्नामध्ये मित्रांनो महिमाला 2दा उल्लेख केलेला आहे. या प्रश्नामध्ये महिमाचा 2दा उल्लेख केलेला आपल्याला दिसत आहे. तर 13 मधून मायनस मित्रांनो 1 करायचं आहे, 12 येतं. 12 आल्यानंतर मित्रांनो आपल्याला 29 मधून 12 काढले तर 9 मधून 2 गेले 7 येतं. 3 मधून 2 मधून 1 गेले
17 येतं आणि या पर्यायामध्ये कुठं 17 दिसत आहे का? नाही. तर या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही असं येईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपला 47 पाहिजे. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं. मग हस्तांदोलन किती होते? हस्तांदोलन म्हणजे मित्रांनो एकमेकाच्या हातात शेक हँड देणे. तर 11 केल्या मित्रांनो, म्हणजे 11च्या अगोदरची संख्या 10 आणि भागिले आपल्याला 2 करायचं आहे. तर 2 पंचे 10 आणि 11 5 55. मग 11 5 55 या प्रश्नाचं योग्य आन्सर जे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 येईल. 55 ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आपल्याला सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असं विचारलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे 3 6 9 याला डबल करायचं आहे. हे 3 कॉलम, हे 3 कॉलम, 3 कॉलम याला डबल केलं मी 6 6 6 या ठिकाणी 12 होईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 50 सोबतच्या आकृतीमध्ये किती आयत आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे असा जर प्रश्न आला या ठिकाणी सरळ मित्रांनो 1 2 3 4 5 कॉलम प्रमाणे आपल्याला आकडे मांडायचे आणि याची बेरीज करायची आहे. 5 4 9 9 4 12 12 2 14 14 1 15. तर या ठिकाणी 15 जे आहे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 1चं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 51 पाहायचं आहे. 5 टेबलाची किंमत 7 खुर्च्या एवढी आहे. तर एका टेबलाची किंमत 210 असल्या तर एका खुर्चीची किंमत किती? 5 टेबलाची किंमत 7 खुर्च्या एवढी आहे. तर आपल्याला पाहू शकता की 21 भागिले 7 केलं, 21 भागिले 7 केले तर 30 याचा आन्सर होईल. आणि 30 गुणिले 5 केले तर 150 होऊन जाईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 फक्त 2 अंकी संख्यामध्ये 7 अंक किती वेळा येईल? प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 52 पाहिजे आहे. फक्त 2 अंकी संख्यामध्ये 7 अंक किती वेळा येतात? फक्त 2 विचारलेला आहे मित्रांनो. तर सुरुवातीचा आपल्याला 7 हा मायनस करायचा आहे. हे 1 अंकी येते. तर 2 अंकी 7 अंक मित्रांनो, तर 1 अंकाला मिळून 20 येतं. यामध्ये 1 आपल्याला अंक वगळायचा. या ठिकाणी मित्रांनो 19 येईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पाहायचं. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या मित्रांनो 15 आहेत. आणि 15 कोणकोणत्या आहेत हे जर काढायचं सांगलं तर मित्रांनो यामध्ये 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 23 आहे, 29 आहे, 31 आहे, 37 आहे, 41 आहे. अशा पद्धतीनं मूळ संख्या तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही मूळ संख्या टोटल काढल्या तर 15 होऊन जातील. सन 2012 या वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आलेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सन 2022 या वर्षीचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आलेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 2022च्या पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात बुधवार जे हे प्रश्नाचं उत्तर काढत असताना मित्रांनो सरळ आपल्याला एक सामान्य 2022 वर्षामध्ये 365 भागिले 7 जर केलं मित्रांनो 7 5 35 आणि 7 2 14 या प्रश्नाचं उत्तर 52 येईल. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल मित्रांनो. आपल्याला 55 नंबरचा क्वेश्चन आहे. एक काम करण्यासाठी ए व बीला 20 दिवस लागतात. एक तास तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. बी ते किती दिवसात करेल? तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना मित्रांनो 20 गुणिले 30 करायचं आहे आणि एकटा किती दिवसात करतो म्हणल्यावर या 30 आणि 20 मधून वजा करायचं आहे. 10 येईल. मग 10 1 10, 10 2 20 आणि 30 2 60 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो 55 2 येईल. 60 येईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. आपल्याला पॅडवर लिहित असताना योग्य पद्धत, योग्य अक्षर तुम्हाला ओळखू येत नसेल तर मित्रांनो समजून घ्या थोडं. तर या ठिकाणी आपल्याला 56 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात तर तेच काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी
किती माणसे लागतील, तर याच पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात. तर 50 किती दिवसात? तर हे कटलं आणि 5 त्रिक 15. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो 3च ऑप्शन राहिला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 57 आहे. खाली श्रेणी ते पुढे येणारी संख्या ओळखायची. 5 15 6 24 9 45 11 किती? या ठिकाणी आपल्याला 5/15 7/24 9/45 11 काय येईल असे विचारलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एक ऑब्झर्व केलं मित्रांनो, या ठिकाणी एक आपण ऑब्झर्व केलं, या ठिकाणी 5 त्रिक 15 5/15 मध्ये 5 त्रिक 15 लिहिले, याच्यामध्ये 6 चौक 24, या ठिकाणी 9 5 45 आणि या ठिकाणी 11 6 66. या प्रश्नाचं उत्तर 66 येईल. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 58 पाहायचा. एका शाळेत शेकडा 40 मुली आहे. जर त्या शाळेत विद्यार्थ्याकडे संख्या 950 असेल, त्या शाळेत मुलींची संख्या किती आहे आपल्याला लिहायचं आहे. एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत, म्हणजे शेकडा म्हणजे 100 असतं, आणि जर त्या शाळेत विद्यार्थ्याची संख्या 950 असेल, त्या शाळेत मुलीची संख्या, तर मुलीची संख्या आपल्याला काढायची आहे. तर 950 चे 10% तर आपल्याला 40% विचारलेले मित्रांनो. तर 950 गुणिले 4 करून टाका ना. शॉर्टकट जर सांगायचं 5 चौक 20 आणि 9 18 9 30 27 9 चौक 36 36 आणि 2 38. या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर जे आहे 380 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक आपल्याला 59 पाहायचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो. तर मित्रांनो जर तुम्हाला मनापासून व्हिडिओ जर आवडत असल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक आपण 59चं पाहू. 400च्या 35%. 400च्या 35% जर असं विचारलं तर 400चे आपल्याला 10% अगोदर किती येते ते काढायचे. 40. 400चे 10% 40 आणि 40 गुणिले 30 4 त्रिकम 12 आणि याचे 20 140. म्हणजे 400चे 35% 140 होत आहेत आणि 240चे 80%. म्हणजे 80चे 240चे 10% आपण काढलं 24. मग 24 गुणिले या ठिकाणी आपण 8 जर केलं, 8 1 8 8 2 16 8 24 8 चौक 32. ते इकडं हातचे आले 3 आले 8 2 16 आणि 1 19 192. मग हे कितीने जास्त आहे आपल्याला विचारलेलं आहे. 40 2 80. 40 2 80 हे 2 वरचे 12 52. अशा पद्धतीने मित्रांनो 59चा ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. 59चं 1 52 यामधला फरक राहू शकतो. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घेऊत मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो ह्या व्हिडिओ याच्यासाठी मित्रांनो हे जे लोकसंख्येचा प्रश्न आहे हा बी सोपा आहे. तुम्हाला फक्त मी मेथड सांगतो मित्रांनो. या ठिकाणी सोडवायला खूप अडचण होत आहे. या ठिकाणी काय विचारले, दरवर्षी 5% वाढ होत असलेली एका गावाची लोकसंख्या 16,000 आहे. तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल. तर तुम्हाला 5% वाढ होत आहे म्हणाले ना मित्रांनो. या ठिकाणी अशी स्टेप मांडा. 16,000 गुणिले 5% 105 गुणिले 100. 3 वेळा म्हणल्यावर 3 वेळा मांडायचे. 105 गुणिले 100 आणि 105 गुणिले 100. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे या पद्धतीने तुम्ही स्टेप मांडा मित्रांनो, उत्तर जे आहे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. या प्रश्नाचा 18,552 योग्य उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 62. जे प्रश्न सोडविता येतील त्या प्रश्नाला मित्रांनो या ठिकाणी पुरेपूर मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रश्न क्रमांक 62 पाहू. एका वस्तूच्या मूळ किंमतीत 20% कपात झाल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली, तर त्या विक्रीवर होणारा परिणाम आपला काय ओळखायचा सांगा म्हणले. एका वस्तूच्या मूळ किंमत 20% कपात. 20% कपात म्हणजे 100मधून 20% कपात होत असते मित्रांनो. 80 भागिले 100 करायचं आणि तिच्या विक्रीत 20% वाढ झाली. एका वस्तूच्या मूळ किंमतीत 20% कपात घट केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली, तर तिच्या मूळ किंमतीवर किती परिणाम झाला असं विचारले. 20% वाढ म्हणजे 100 वर 120% ॲड करा. 100 हे 0 कटलं, हे 0 कटलं, 12 96. मग आपल्याला 100 आपला शेकडा 100 असतो, मग 100 मायनस 96 झालं. तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे घट झालेली आहे. 4% आपल्याला या ठिकाणी घट पाहायला मिळत आहे.
म्हणून ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं योग्य आन्सर होईल 62चं 1. प्रश्न क्रमांक आपल्याला 63 नंबर पाहायचा आहे. श्रीहरीने 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000ला विकत घेतले आणि प्रति किलोग्रॅम 48ने सर्व तांदूळ विकला, तर त्याचा नफा किती झाला आहे असं विचारलेलं आहे. तर अशा प्रश्नामध्ये 22,000 भागिले 500 करून टाका. हे 0, हे 2 कटले 0, हे 2 कटले, वरी 220, वरी 220 राहिले, तो याला भागाबरोबर 5 चौक 20, वरी 2 राहिले आणि 5 चौक 20. या ठिकाणी 44 उत्तर आलेलं आहे आणि प्रति किलोग्राम 48 ते तांदूळ विकले म्हणाले, तर त्याला नफा किती, म्हणजे आपल्याला आपल्या या प्रश्नाचं उत्तर ते 44 आलं, म्हणून वरून ते 44 48मधून 44 गेले 4 राहतं मित्रांनो. मग हे 500 गुणिले 4 करायचं, 2,000 रुपये येऊन जातं उत्तर. म्हणून ऑप्शन क्रमांक 63चं 4 आहे, 2,000 रुपये येऊन जाईल. प्रश्न क्रमांक आपल्याला या ठिकाणी 64 नंबरचा पाहायचा आहे. जर एक वस्तू 750ला विकताना अक्षयला 20% फायदा झाला आहे. ठीक आहे, 750 भागिले 120 करून टाका. 20% म्हणजे 100च्या वरी करायचं मित्रांनो. कधी हे कटलं, हे कटलं. या ठिकाणी 20% फायदा झाला आहे, तर त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे. तर या ठिकाणी जे आहे बेसकम 12, बेत्रिक 6, बेपाचा 15, 3 दोन्ही 6, 3 1 3. याची जी आहे मेथड मित्रांनो थोडक्यात 625च उत्तर येणार आहे. कारण की 625 62.5, आता हे 625 10% झाले, त्याला 20% फायदा झालेला आहे. म्हणून 62.5 प्लस 62.5 पाहिलं तर हे 10, हे 5 आणि हे 5 आणि 2 12, म्हणजे 125 त्याला फायदा झालेला आहे. 125 मित्रांनो 750 मध्ये 125 ॲड केलं तर 5 ला 5, 7 ला 7, 875 आलं का उत्तर 775. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न मित्रांनो पुढचा घेऊ आपण. या ठिकाणी 1,000 रुपयाचा 1,000 वर्ग मायनस 9,900चा वर्ग याची किती किंमत येऊ शकते, तर तुम्ही ही स्टेप फॉलो करा. या स्टेपनं मित्रांनो जे आहे 1999 उत्तर राहते, बरोबर आहे. या स्टेपनुसार तुम्ही फॉलो केलं तर ऑप्शन क्रमांक 3. या ठिकाणी आहे 70 नंबरचा क्वेश्चन आहे. 2चा वर्ग 4 आणि 4चा घन 64. 2चा वर्ग 4 आणि 4चा घन किती 64. म्हणून मित्रांनो या ठिकाणी 70चं 1 येते 64. या ठिकाणी 71 नंबरचा प्रश्न 6 ने निशेष भाग जाण्याची संख्या कोणती. उदाहरणार्थ आपण 5,658ला 6 ने निशेष भागण्याचा प्रयत्न करू. 6 6 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54, 2 राहिले, 6 चौक 24, 1 राहिला आणि 6 3 18. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याने निषेध भाग जाईल 56 58ला. मित्रांनो पेपर सोडवताना अगोदर जे आहे आपल्याला आपली स्ट्रॅटर्जी निवडावं लागणार आहे. आपण पेपर सोडवताना अगोदर होईल तेवढं मित्रांनो सोपे जे येतात तेवढेच अगोदर आपल्याला प्रश्न सोडवावे लागणार आहेत. नंतर जे येत नाही तर ते सोडवायचे. आता प्रश्न क्रमांक 72चं पाहिलं मित्रांनो. या ठिकाणी 0.4 0.4 0.4 या प्रश्नाला कसं सोडवू शकतो आपण, तर मित्रांनो हे 0.4 आणि हे 0. या ठिकाणी कटले हे 0.4 आणि हे 0.4. मित्रांनो याचं 0.4 गुणिले 0.4 इथं या ठिकाणी 10 येऊ शकते. हे 0.4 आणि हे 0. या ठिकाणी 10 येऊ शकतं मित्रांनो. आणि 10 गुणिले 40 सरळ 40 होऊन जाते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा सोडवायचा आहे. जे लेंदी आहे ते मित्रांनो आता लेंदी प्रश्न सोडवत बसत नाही.
आता मराठीचा मित्रांनो या ठिकाणी भाग लागलेला आहे. लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर लिंबू हा शब्द मित्रांनो परभाषीय या शब्द प्रकारात मोडतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मित्रांनो 77 उंटाचा काय असतो? तो उंटाचा तांडा असतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 78 लिहायचा आहे. छंद शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे. छंद शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो नाद आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 खालील कोणता शब्द खग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? खालीलपैकी खग या शब्दाचा समानार्थी शब्द वध नाही. ऑप्शन क्रमांक 1. मग पक्षी असो, द्विज असो, अंडज असो हे समानार्थी शब्द आहेत. मग या प्रश्नाचं चुकीचं उत्तर जे आहे वध आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 80 विसंगत शब्दाचा विरोधार्थी शब्द. विसंगतचा विरोधार्थी शब्द मित्रांनो सुसंगत होईल. ऑप्शन क्रमांक 1 चा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 ज्ञात या शब्दाचा विरोधार्थी शब्द. ज्ञातचा विरोधार्थी शब्द अज्ञात होईल. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर. पुढील 82वा प्रश्न पुढील मनाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. तर उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे अल्पज्ञानी फार बड्या मारतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 पाहायचा आहे. अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जे आहे मित्रांनो रागाने फणफण करणे असा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. रागाने फणफण करणे या प्रश्नाचा उत्तर होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 84 देवालय शब्दाचा संधी करायचा आहे. देवालयाचं फोड जे आहे देव अधिक आलय. देवालय या शब्दाची संधी मित्रांनो स्वर संधी होते. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पक्षी झाडावर बसतो. अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. पक्षी झाडावर बसतो. तर हे वर जे आहे मित्रांनो शब्द अवयव आहे आणि खाली जर या झाडा आणि वर मध्ये स्पेस असलं तर या ठिकाणी क्रियाविशेषण अवयव असलं असतं. तर हा तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 46 खालीपैकी उभायनवी अवयव आपल्याला ओळखायचं आहे आणि होतं. प्रश्न क्रमांक 87 खापर फोडणे वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे दुसऱ्याला दोष देणे अर्थ असा होतो. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 88 वर्तमानकाळी क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. वर्तमानकाळी क्रियापद जे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1च होतो निघतोय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 89 इमारत शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. इमारत शब्दाचे लिंग जे आहे स्त्रीलिंग होईल. तर स्त्रीलिंगसाठी मित्रांनो तीचा उच्चार करावा. पुल्लिंगसाठी तोचा उच्चार करावा आणि नपुंसकलिंगसाठी तेचा उच्चार करावा. म्हणून यामध्ये आपल्याला ठेवून उच्चार करायचा ती इमारत तो इमारत अशा पद्धतीने उच्चार करून आपल्याला लिंग ओळखायचं आहे. विद्वान शब्दाचे स्त्रीलिंग रूप आपल्याला विदुषी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मित्रांनो 91 नंबर पाहू. खालील शब्दातील अनेक वचन शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दातील अनेक वचन आणि एक वचन मित्रांनो या ठिकाणी शाळेचं अनेक वचन एक वचन एकच राहते. शाळेत राहते. शाळे होत नाही. अनेक वचन एक वचन एकच राहते. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 92 तय्या हा कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तय्या जे आहे मित्रांनो सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे. तृतीय विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो या ठिकाणी नेशी आहेत. षष्टीचे चाचीचे आहे. द्वितीयाचे सलाते सलानाते आहेत. म्हणून तय्याचे मित्रांनो सप्तमी पद्धती विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 93 आईने मुलाला जेवायला दिले. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय ओळखायचा आहे. मुलाला म्हणजे सलाते सलानाते आता सांगितलं मित्रांनो या ठिकाणी द्वितीय विभक्ती होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. पंचमीचे मित्रांनो प्रत्ययाचे हुनून आहेत. सप्तमीचे तय्या आहेत आणि प्रथमाला मित्रांनो विभक्ती प्रत्यय नाहीत. म्हणून हा फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक आपल्याला या ठिकाणी 94 पाहिजे. कर्मकर्तरी प्रयोगाचे आपल्याला वाक्य ओळखायचे. कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य जे आहे सर्वावर कारवाई केली पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 95 पाहू. राजपुत्र शब्दाचा समास जे आहे मित्रांनो राजपुत्र या ठिकाणी आपल्याला समास ओळखताना मित्रांनो अगोदर त्याची फोड करावी लागते. राजाचा पुत्र मग लास्टला जे आहे ते प्रत्यय जे आहे कोणत्या विभक्तीचे आहे तर षष्टीचे आहे. सहा चाचीचे या पद्धतीने षष्टीचे प्रत्यय आहे ते खरे खोटे शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. खरे खोटे शब्दाचा समास जे आहे मित्रांनो द्वंद्व आहे कारण की दोन्ही शब्द या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 97 खाली बहुव्रीही समासाचे उदाहरण. लंबोदरी बहुव्रीही समासामध्ये मित्रांनो देवदेवतांचे अर्थ यामध्ये येत असतात. प्रतिवर्षी आहे हे अविभाव समासाचं उदाहरण आहे आणि आईबाप जे आहे तर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
या ठिकाणी आपला सर्व जे आहे मित्रांनो अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 यानं पुढील वाक्याचा प्रकार करायचा. तुझी परीक्षा कधी आहे, तुझी परीक्षा कधी आहे, हे तुझी परीक्षा कधी जी आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, म्हणून प्रश्नार्थक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 पुढील 99 प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांनी शेतात नांगरली पण पाऊसच पडला नाही. त्या ठिकाणी हे विरामचिन्ह विचारलेलं विरामचिन्ह जे आहे मित्रांनो या ठिकाणी हे अर्धविराम आहे. अशा पद्धतीने अर्धविराम होऊ आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आणि प्रश्न क्रमांक 100 कामधेनू शब्दासाठी योग्य आपल्याला पर्याय शोधायचा आहे. कामधेनू शब्दासाठी योग्य पर्याय जे आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय असा आपला अर्थ होतो. मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका योग्यरित्या समजलीच असेल. तर मित्रांनो तुम्हाला पेपर कशा पद्धतीनं वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की एक लास्टला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो या ठिकाणी नक्कीच थांबू आणि अशाच व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो इथं सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो हो, सर्वांना आपल्या पोलीस भरतीसाठी पुढील जे कोणाचं ग्राउंड असेल, कोणाची लेखी असेल त्यांच्यासाठी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला मनापासून बेस्ट ऑफ लक, गुड लक. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.